नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। तुम्ही जर सरळ सेवा भरतीची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेत लवकरच एक मोठी भरती होणार आहे आणि ही कोणतीही अफवा नाही आहे, तर माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीवरून हे स्पष्ट झालेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती पदे आहेत, किती जागा आहेत आणि जाहिरात कधी येऊ शकते। त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा, फर्स्ट लिंकचा। तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे आम्ही अपडेट्स सर्वप्रथम शेअर करत असतो। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही जो तक्ता पाहत आहात तो माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाकडून मिळालेल्या अधिकृत अहवाल आहे। या अहवालानुसार महानगरपालिकेतील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या शेकडो जागा रिक्त आहेत। यात सर्वात महत्त्वाची आणि मोठी संधी म्हणजे लिपिक टंकलेखक, ज्याला क्लर्क टायपिस्ट म्हणलं जातं, या पदासाठी आपल्याला पाहायला मिळते। लिपिक टंकलेखाची तब्बल 268 पदे रिक्त आहेत। यासोबतच वर्ग 4 मध्ये शिपाई पदाच्या देखील 335च्या आसपास जागा रिक्त असल्याचे या तक्त्यावरून आपल्याला दिसून येते। एकंदरीत विचार केला तर वर्ग 3 आणि वर्ग 4 मिळून शेकडो पदांची मेगा भरती आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकते PMC अंतर्गत। आता सर्वात मोठा प्रश्न, जाहिरात कधी येणार? मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिका जाहिरातीवर काम झालेले आहे। याचाच अर्थ शासनाच्या पातळीवर जाहिरातीचा ड्राफ्ट जो आहे तो तयार आहे आणि कोणत्याही क्षणी अगदी येत्या काही आठवड्यातच ही जाहिरात आपल्याला अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळू शकते। आता काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। टायपिंगची तयारी सर्वप्रथम तुम्हाला ठेवायची आहे। लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं हे आवश्यक असतं। ज्याचे टायपिंग झाले आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, ज्यांचं झालं नसेल तर थोडासा इश्यू येऊ शकतो। अभ्यासक्रम बघा, साहजिकच TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठी, इंग्रजी, GK आणि अंकगणित बुद्धिमत्ता या विषयांवर आतापासूनच तुमची पकड जी आहे ती मजबूत ठेवा। मित्रांनो, एक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा, हा फक्त PMC पुरता तुमचा अभ्यास मर्यादित राहणार नाही। 2026 मध्ये इतरही अनेक सरळ सेवा भरती जसं जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या इतर विभागात पण भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर या लिपिक पदाच्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला असेल तर तोच अभ्यास तुम्हाला इतर परीक्षांसाठी जे आहे 100% कामी येणार आहे। ही संधी हातातून जाऊ देऊ नका। जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करण्यापेक्षा आजपासूनच अभ्यासाला लागा। स्पर्धेत टिकायचे असेल तर पूर्वतयारी महत्त्वाची आहे। तर मित्रांनो, ही होती पुणे महानगरपालिका भरतीबाबतची सर्वात मोठी अपडेट। जशी अधिकृत जाहिरात पोर्टलवर येईल तसा डिटेल अभ्यासक्रम आणि वयोमर्यादेचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल। तुम्हाला या भरतीबद्दल काय वाटते किंवा तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अचूक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस नक्की करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।